MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. वकील आहेत आसिम सरोदे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. त्या नोटिसीत असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी खोटं बोललेलं आहे, राज्यपालांच्या कलम 164चा भंग केलेला आहे. त्यानुसार त्यांनी कायदेशीर नोटीस दिलेली आहे. तुम्ही वाचले का आणि काय नेमकं त्या स्पष्ट करा. बघा, शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, पदव्युत्तर पदवी शिक्षण, डॉक्टरल एज्युकेशन, पोस्ट डॉक्टरल एज्युकेशन या वेगवेगळ्या विषयांमध्ये मागील तुम्हाला सांगतो 30 ते 32 वर्षापासून आम्ही काम करतो. आणि हे काम करत असताना आम्ही कधीसुद्धा म्हणजे खोटा गोंगाट करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यातले त्यात जी नोटीसचा उल्लेख करून तुम्ही आहे, नोटीसच्या फॉर्मॅटमध्ये नोटीस नाही. मला असं वाटतंय की विधिज्ञांनी नेहमी नोटीस देत असताना नोटीस देतानाचे अधिकार अगोदर नमूद करायचे असतात की कोणत्या अधिकारात आपण नोटीस देत आहोत. पक्षकारासाठी असेल, हितचिंतकासाठी असेल किंवा त्यांच्या जसं एखाद्या राजकीय पक्षाच्या जवळ होत तसं ते एखाद्या राजकीय पक्षाच्या जवळ, मला म्हणायचं नाही उद्धव ठाकरे किंवा वयोवृद्ध पुढारी शरद पवार, परंतु जे कोणी पक्षकार असू शकतात आपले, त्यांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आहे का, किंवा आपण एखाद्या सोशल जस्टिससाठी नोटीस देत आहोत का. मग त्याच्यात तरी एखादा म्हणजे पक्षकार आहे की आपण स्वतःच देत आहोत, हे सुद्धा त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिल्या पॅरेग्राफमध्येच, जे की विधी शाखेच्या पहिल्या वर्गाला शिकवलं जाते, त्याला लीगल लँग्वेज म्हणतात, ड्राफ्टिंग प्लीडिंग म्हणतात. मला असं वाटतंय की नोटीसला मला कोणाच्याही म्हणजे ज्ञानार्जनाला, गुणवत्तेला कमी लेखायचं नाही, परंतु ज्ञानार्जन हे नेहमी चांगलं असते. आणि म्हणून ह्या नोटीसला काहीही कायदेशीर आधार नाही आहे. ही नोटीस एक प्रसिद्धीचा स्टंट आहे. ह्या नोटीसच्या संदर्भानं तुम्ही विचारत आहात, एक विधी शाखेचा अभ्यासक म्हणून जर मला आणि जयश्री पाटील यांना जर विचारत असाल तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही नोटीस कोणत्याही कायद्याने म्हणण्यापेक्षा ही वेग आहे. हे पत्र आहे, फक्त कायदेशीर नोटीस म्हणल्यामुळे ती नोटीस होईल असं मला तरी वाटत नाही. ह्या नोटीस कोणत्याही म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडच्या 80 खाली सुद्धा ही नोटीस नमूद करून दिलेली नाही. त्याचबरोबर ह्या नोटीसला कंटेम्प्ट ऑफ कोर्टची सुद्धा ही नोटीस नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की अशा प्रकारे आरोप करण्यासाठी कायदेशीर एखाद्या म्हणजे कायदेशीर पत्र आहे असं म्हणून दर्शवणं हेच इटसेल्फ मला असं वाटतंय की हे अयोग्य आहे. हे मला असं वाटतंय की असं कुणीही करू नये, त्यातले त्यात विधी पदवीधरांनी तर कधीच करू नये, अशी माफक भावना मला असं वाटतंय असायला हवी. आता ह्या नोटीसच्याच संदर्भानं दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की खोटं कोण बोलतंय. तर मला असं वाटतंय की नोटीस लिहिणाऱ्यांनी हे तर पाहायला पाहिजेत होतं की त्या नोटीसमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिले. त्यांनी स्वतःच पॅरेग्राफ 14 मध्ये एक माननीय सर्वोच्च न्यायालयात एक याचिका आणि त्या याचिकेचा संदर्भ देत स्पष्टपणे जे आहे फायनान्शियल सपोर्टच्या बाबतीतली दुसरी याचिका पॅरेग्राफ नंबर 14 दुसऱ्या याचिका आहे सर्वोच्च न्यायालयात आणि त्यामध्येच NEP 2020 हे सुद्धा पृष्ठ क्रमांक 5 वर आपल्याला पाहायला मिळेल. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हीच तर म्हणजे त्रैभाषिक म्हणजे तिसरी भाषा शिकवण्याचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयात कोणत्याही कारणाने का असणार, म्हणजे त्रैभाषिक कारणाने असो की फायनान्शियल बजेटच्या कारणाने असो, कारण परत आता कायद्याचं शिक्षण माझ्यासारख्या डॉक्टरेट माणसांनी दिलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून जे कोणी चुकीचं राजकारण करू पाहत आहेत मला त्यांना सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 32 खाली किंवा आर्टिकल 136 खाली भारताच्या संविधानाच्या एखादी सुनावणी करताना स्पष्टपणे
भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 142 खाली रेफरन्शियल, त्याचबरोबर एखाद्या प्रसिद्धीच्या आर्टिकलवर म्हणजे जर ती याचं हनन करत असेल तर, म्हणजे एखाद्या मूलभूत हक्काचं हनन करत असेल तर, किंवा कोणत्याही इतर कारणास्तव कायदेशीर असेल, कायदेशीर व्हायरस असेल, एखादी ऑफिस मेमोरंडम असेल, ऑफिस ऑर्डर असेल, किंवा एखादं ऑब्झर्वेशन असेल, ह्या सगळ्या कारणांसाठी सुप्रीम कोर्टाला आपलं मत म्हणण्यापेक्षा ठणकावून आदेश देण्याचे अधिकार आहेत. अशा परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भानं, मला असं वाटते ते ही जी नोटीस ज्या व्यक्तींनी दिलेली आहे त्या व्यक्तींनी स्वतःच्याच पॅरेग्राफ 14 मध्ये एक याचिका, त्यातही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख आणि त्याचबरोबर संविधानाचा पूर्ण अभ्यास असल्याच्या नंतर कुणीसुद्धा म्हणजे चुकून सुद्धा असं लिहित नाही, परंतु ते लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही चुकीचं लिहिलंय किंवा चुकीचं वक्तव्य केलंय असं मला कुठेही वाटत नाही. कारण ब्रीच ऑफ, ज्याला प्रिव्हिलेज म्हणतात, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ह्या प्रकरणामध्ये येत नाही. कारण ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजच्या साठीची वेगळी संहिता आहे. सभागृहामधल्या वक्तव्याला आपण ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज म्हणतो. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की कायदेशीर दृष्ट्या स्पष्टपणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारावर 3 भाषा शिकल्या जातील, शिकवल्या जातील, शिकत आहेत. हे डंके की चोट पे आहे. कुणीसुद्धा भारताच्या भूमीमध्ये म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, तमिळनाडू टू गोवा, महाराष्ट्र, सगळीकडे 100% ठिकाणी 3 भाषा शिकवल्याच जातील, शिकवल्याच जातील, शिकवल्याच जातील. हे मला ठणकावून सांगायचं आहे. पुढे जाऊन मला एक गोष्ट या नोटीसच्या माध्यमातून सांगायची आहे. पॅरेग्राफ नंबर 15 मध्ये जे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये लिहिलं, आपण काही खोटे नाटे व पसरवितात, महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या अस्तित्वात राहतील यासाठी प्रयत्न करावेत. खोटे नाटे असं म्हणणं, स्वतःच्याच पॅरेग्राफ नंबर 14 मध्ये याचिकेचा उल्लेख करणं आणि 15 मध्ये खोटे नाटे म्हणणं, मला असं वाटतंय की पुन्हा एकदा ज्या कोणी नोटीस म्हणून हे पत्र दिलेलं आहे, ज्याला नोटीसचा गाभा असं म्हणता येणार नाही माझ्या दृष्टीनं, एका म्हणजे कायद्याच्या अभ्यासकाच्या दृष्टीनं, यांनीच मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतंय की यांनी केलेल्या चुकीच्या बाबतीमध्ये भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, भगवान महावीरांनी सांगितलेलं आहे की आपण जर एखादी चूक केली तर क्षमा मागितली पाहिजे. आणि मला असं वाटतं की संविधान साक्षर लोक हे म्हणजे खुल्या अंतकरणानं जर खरोखर त्यांचा राजकीय उद्देश नसेल, प्रसिद्धीचा स्टंट नसेल, तर तेच उलट पक्षी मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीला माफी मागतील असं मला वाटतंय. त्यापुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे, पॅरेग्राफ नंबर 19 मध्ये असं म्हटलं गेलं आहे त्यांच्याकडून त्या नोटीसमध्ये, हिंदी भाषा सक्तीची असणार नाही. हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये सक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली नाही. 20 विद्यार्थी जे आहेत जर कोणत्याही भाषा तिसरी भाषा म्हणून शिकू इच्छित असतील तर त्या बाबतीमध्ये कोरिजेंडियम म्हणतात. कोरिजेंडियम कदाचित त्यांनी पाहिलेलं नसेल. कोरिजेंडियममध्ये स्पष्टपणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे, जे की 16 एप्रिल 2025च्या नंतर 17 जून 2025ला हे कोरिजेंडियम इश्यू करण्यात आलं. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की हिंदी जर काही विद्यार्थ्यांना नको असेल, 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, तर ते त्या 20 विद्यार्थ्यांच्या आधारावर ऐच्छिक भाषा घेऊ शकतात. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला जर कायदा समजत असेल तर आपण कायद्यासोबत जगलं पाहिजे, कायद्यासोबत आपण वर्तन असलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ह्या नोटिसीचा आधार मला काही फार प्रामुख्यानं मोठा दिसत नाही, प्रसिद्धीचा स्टंट वाटतो. आणि पुढं मला हे सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या ज्ञान अर्जनाच्या आड येण्याचं पाप पुण्य कोणी मानतंय की न मानतंय मला माहिती नाही, परंतु एवढा मोठा शैक्षणिक द्रोह करू नये. आणि जे कोणी सो कॉल्ड पॉलिटिशियन्स असतील, जे कोणी सो कॉल्ड स्वतःला सोशल काम करणारे असतील, त्यांना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातले अधिकतर पालक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञानार्जन व्हावं ह्याच मताचे आहेत. आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे, हे म्हणजे अनेक रिसर्च पेपरच्या आधारावर प्रूव्ह झालेलं आहे की विद्यार्थ्यांना बालवयामध्ये जास्तीत जास्त भाषांचं ज्ञान देता आलं पाहिजे. त्यामुळं हे सगळा प्रसिद्धीचा स्टंट आहे. यालाच लागून हा दुसरा प्रश्न आहे. मनसेच्या वतीनं अजूनही जोरदार कडाडून विरोध होत आहे.
दादर परिसर असेल किंवा मुंबई परिसरात बॅनरबाजी केली जाते हिंदी सक्ती विरोधात आणि दुसरीकडे शाळांमध्ये जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवली जाते, याच्यावर काय सांगाल? मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, आजचे 48 तासामध्ये आमचा रिसर्च पूर्ण होत आहे. उद्या आम्ही कायदेशीर भूमिका घेत आहोत. त्या कायदेशीर भूमिकेमध्ये आम्ही आमची स्पष्ट मतं कायदेशीर ठिकाणी मांडत आहोत. त्याच्यामध्ये कुठे कुठे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होईल असे प्रकार घडलेत, कुठे कुठे शाळांमध्ये डिस्टर्बन्स दिसत आहे, कुठे कुठे पत्रकारांना कोणत्याही अकारणास्तव प्रसिद्धीच्या लालसेपोटी ह्या लोकांनी पत्रकारांना शाळेत कशा प्रकारे घुसवून नेलं, त्याचबरोबर पुस्तकालयांमध्ये कशा प्रकारे पुस्तकं घेणे, त्या व्यापाऱ्यांसोबतचे व्हिडिओ, त्याचबरोबर पुस्तकांचं दहन करणे. अरे पुस्तकाचं दहन केलं जाते का? हा, सरस्वती आई आहे, हा अक्षम्य आहे, माफी मागायची. पुस्तक भाषा कोणती असो, राज ठाकरे टोळक्याला सांगायचं तुमच्या टोळक्यांना पुस्तकं जाळण्याची मुभा नाही. प्रत्येक शिक्षणामध्ये आई सावित्री आहे, प्रत्येक शिक्षणामध्ये आई मा सरस्वती आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येक पुस्तकामध्ये स्वतंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि भगवान बाबा म्हणायचे, अरे शेत विका आणि शाळेकडे चला, जास्तीत जास्त ज्ञान घ्या. हे प्रत्येक पुस्तकात आहे. आणि पुस्तकाचं दहन करणं हे मला असं वाटतंय, मी लज्जा आहे की नाही म्हणणार नाही, परंतु अक्षम्य आहे. सरस्वती आईचं दहन करणं आहे. अरे भाषेच्या पुस्तकाचं दहन केलं लोकांसमोर. राज ठाकरे माफी मागणार आहेत की नाही पुस्तकाच्या दहनासाठी? विचारेल महाराष्ट्र. जे शैक्षणिक विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी पावलोपावली विचारलं जाईल की पुस्तकाचं दहन होत होतं आणि लोक मला म्हणायचं नाही कोणाला दात काढत होते. काही टोळके दात काढत होते. काय तुमची तर पुढील भूमिका असणार? कारण तुम्ही जसं म्हणताय की मनसेने पुस्तकं जाळली, काही शाळेत ते पत्रकारांना घेऊन घुसले, कायदा मोडलाय मनसेने असं तुम्हाला म्हणत असेल, तर मग मनसेच्या विरोधात तुमच्या त्या पुढील भूमिका काय असणार आहे? उद्या 4 वाजेपर्यंत वाट बघा. भारताच्या संविधानाची शपथ, प्रभू श्री रामाच्या विचारांची शपथ. उद्या 4 वाजेपर्यंत वाट बघा. मनसेला किंवा राज ठाकरेंना काही अडचणीला सामोरं जाण्याची शक्यता? उद्या 4 वाजेपर्यंत वाट बघा. सब एक ही बार नाही. म्हणजे उद्या काही मोठं काहीतरी आगे देखो होता है क्या. दुसरा एक प्रश्न, त्या ज्या नोटीस मध्ये जे आहे, असीम सरोदेने एक प्रामुख्याने एक उल्लेख केलेला आहे की राष्ट्रीय जे शिक्षण धोरण आहे, नॅशनल एज्युकेशन धोरण, त्यामध्ये जी तिसरी भाषा जी आहे तिचा उल्लेखच कुठे नाही. कुणी सांगितलं हे? कुणी सांगितलं? वाचली तर पाहिजे. असीम सरोदेचं कुठेतरी ज्ञान कमी आहे का? मी बघा, मी कोणाच्या ज्ञानाचं कमी जास्त, मी काय किती तोळे आहे, किती ग्राम आहे, हे तुम्ही पत्रकारांनी मोजायचं. आमचं म्हणणं असतं की ज्ञान अर्जन करावं. हे मी एक वेळेस नाही, मी कमीत कमी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 40 वेळेस वाचलेली आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये काम करणारा माणूस आहे. माझा सब्जेक्ट डॉक्टरेल एज्युकेशनचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉशी संबंधित आहे. त्याच्यामुळं देशातील प्रमुख म्हणजे तुम्हाला सांगायला, रिझर्वेशनच्या खटल्यांपासून ते राम जन्मभूमीच्या खटल्यापर्यंत काम करण्याची, देशाची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. त्या अनुषंगानं मी सांगतो की वाचाल तर वाचाल, नाहीतर फजिती करून घ्याल. काय वाटतं मला नेमकं असीम सरोदे नेमकं असं का केलं असेल? मला असं वाटतंय बघा, मला असीम सरोदे वर काही बोलायचं ह्याच्यासाठी नाही, कारण बघा मला त्या नोटीसचा मतितार्थ दिसत नाही. कायदे बघा, मला एक सांगा, तुम्ही आता सामान्यपणे पत्रकार आहात, प्रत्येक गोष्टीचा एक कलम ठरलेला आहे आपलं. त्या कलमाचा उल्लेख सगळ्यात अगोदर केला जातो. त्याचबरोबर कोणत्या अधिकारात आपण ही नोटीस देतो त्याचा उल्लेख केला जातो. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि दोन्ही गोष्टी ज्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाहीत, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज दिसत नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की त्यांच्याच पॅरेग्राफ 13 आणि 14 मध्ये वाचून घ्यावं. हे दिसतंय ना. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की मी जसं म्हणतो की मला जे समजत नाही ते मी आणखीन कुणाकडून तरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतंय, मला असीमच्या बाबतीमध्ये फार जास्त माहिती नाही. असीम कधी मला भेटत असतात, बोलत असतात.
आणि अनेक वेळेस बोलत असतात, परंतु मला असं वाटतं की त्यांनी स्वतःही परत एकदा चिंतन करण्याची गरज आहे. दबावाखाली येऊन त्यांनी हे नाही, मला कोणाचा दबाव म्हणायचा नाही. तुम्ही पॉलिटिकल क्वेश्चन विचारताय, तुम्हाला परत विचारायचे नावं. मी असं म्हणणार नाही किंवा मला असं म्हणायचं नाही की उद्धव किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद विरोध केलेला आहे, राज ठाकरेंनी विरोध केलेला मग ते जोडगोळी आहेत की आलेल्या आहेत फोनवरती की तुम्ही भूमिका तशी मांडू नका म्हणून तो प्रश्न मला बघा पॉलिटिकलच इश्यू आहे तो विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जना. सरस्वती आई ज्याच्यामध्ये असते ज्ञानासाठी ते पुस्तक जाळण्याची म्हणजे हिंमत ही पॉलिटिकल नसून कोणती असू शकते. जर एखादं पुस्तक एखाद्या म्हणजे हिंदीचं पुस्तक किंवा कोणतंही पुस्तक ज्ञानार्जनाचं म्हणजे जाळण्याची हिंमत का होते, तर कुठून तरी पॉलिटिकल मोटिवेटेड असतात, काहीतरी गलिच्छ राजकारणाचे बळी असतात काही युवक. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढे शरद पवार असतील, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला उद्धव सुद्धा थांबवू शकणार नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढे शरद पवार आणि ही नोटीस तर थांबवण्याचा प्रश्नच नाही. कारण बच्चे पढ़ रहे हैं, हिंदी भी पढ़ रहे हैं, अख्खे महाराष्ट्र में पढ़ रहे हैं, डंके की चोट पे पढ़ रहे हैं. तीव्र विरोध तर राज ठाकरे उद्धव ठाकरेच करतायत. दोघांना काय तुम्ही नेमका सल्ला द्याल? मी हे सल्ला देईल की तुम्ही सरस्वती आईची पूजा करा. सरस्वती आई ही जास्तीत जास्त ज्ञानार्जित झाली पाहिजे, मुलांच्या आड आलं नाही पाहिजे. विपश्यना करा. आणि मला असं वाटतंय की राज ठाकरेने जे आहे विपश्यनाला गेलं पाहिजे. उद्धव ठाकरेला विपश्यनेची गरज आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जेव्हा विपश्यना करून ही जोडगोळी येईल त्यावेळेस म्हणेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किती योग्य आहे. नॅशनल पॉलिसीवरच मला मुद्दा एकदम तीव्र विरोध होतोय. नेमकं काय होणार आहे यामध्ये? कारण त्या राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील, काही झालं तरी आम्ही तिसरी भाषा जी आहे ती महाराष्ट्रावरती लादू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे. कुठेतरी भविष्यामध्ये खूप एक पडसत जे आहे ते उमटताना पाहायला मिळतील. हे तांदळातल्या खड्या एवढे त्यांच्याकडे लोक आहेत. मला परत गाणं नाही म्हणायचं, टनटनाटन टोल रे बाबा, टनटनाटन टोल असं नाही आहे. तुम्हाला सांगतो भगवान बाबाला मानणारा वर्ग आहे. तो म्हणतो की अधिक शिकू द्या. अरे बघा आमच्या बीडमध्ये जाऊन किती आमचे वंजारी भाऊ, आमचे भटके विमुक्त किती शिकले, ह्याच कारणाने शिकले. अधिक भाषा शिकले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारसदार आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते शिकत म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचे जे सगळे आहेत ते शिकत म्हणतात. सरस्वती आईची पूजा करणारे, गणपती बाप्पाची पूजा करणारे तेही म्हणतात शिका. आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे मन की बात करतात, जे परीक्षा पे चर्चा करतात तेही म्हणतात पढ़ो पढ़ो आगे बढ़ो, विश्व में हिंदुस्तान का नाम करो, हिंदुस्तान का नाम बढ़ाओ. त्याच्यामुळं हे सगळे जे आहेत गली 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 मला म्हणायचं नाही लीडर जे आहेत हे अशा प्रकारचा विरोध. उद्या काही कायदेशीर प्रक्रियेला मनसेला सामोरं जावं लागणार आहे का? सब कुछ आज नहीं, कल 4 बजे फिर मिलेंगे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.